मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील सुविधा पर्ल नावाच्या हायराईज इमारतीला लागलेल्या आगीची ही दृश्य 9 फेब्रुवारीला सकाळी 9:51 इमारतीच्या 13व्या मजल्यावरती आग लागली। ही आग काही मिनिटात पसरली आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटात संपूर्ण फ्लॅट आगीच्या भक्ष्यस्थानी आला। आगीचे लोटच्या लोट फ्लॅटच्या खिडक्यांमधून बाहेर येताना दिसत होते। तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण केलं गेलं। अग्निशमन दल पोहोचल्यानंतर 13व्या मजल्यापर्यंतची शिडी वापरली गेली आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न झाले। दुपारी 12:45 आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलं, पण या दुर्घटनेत 2 जण होरपळल्याची माहिती समोर आली। ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती त्यात 62 वर्षीय भावना सात्रा आणि 34 वर्षीय अनेरी सात्रा या 2 महिला जखमी झाल्या होत्या। दोघींनाही तातडीनं नानावटी रुग्णालयात दाखल केलं गेलं, पण दुर्दैवानं 62 वर्षीय भावना सात्रा यांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अनेरी सात्रा या 6% होरपळल्यात। त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। काळजाला चटका लावणारी गोष्ट म्हणजे सात्रा कुटुंबियाच्या घरी लग्न कार्य होतं। ज्या भावना यांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय त्यांच्याच मुलाचं दुसऱ्या दिवशी लग्न होतं। लग्नाच्या 1 दिवस आधी घडलेल्या या घटनेनं सर्वांनाच धक्का बसलाय। आपल्या लग्नाच्या 1 दिवस आधी आपली आई गेल्यानं मुलगाही धक्क्यात आहे। समोर आलेल्या माहितीनुसार लग्न कार्य असल्यामुळे घरातील इतर सदस्य टेरेसवर होते। लग्न कार्यामुळे घर छान सजवलं होतं। धार्मिक विधी घरी सुरू होते। शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घरात पूजाविधी सुरू असताना ज्यासाठी लावण्यात आलेला दिवा कदाचित गादीवर पडल्यामुळे आग लागली आणि त्यावेळी त्या रूममध्ये कुणीच नसल्यानं आग वाढत गेल्यानं तात्काळ लक्षात आलं नाही। आगीमध्ये फ्लॅट क्रमांक 1301 आणि 1302 असे दोन्ही फ्लॅट जळून खाक झालेत। फ्लॅटमधील विद्युत वायर, घरगुती साहित्य, फर्निचर, कपडे, एसी सगळं भस्मसात झालं होतं। भावना यांचे पती रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत। घरची परिस्थिती उत्तम आहे, पण असं असतानाही काळापुढे कुणाचंच चालत नाही हे या घटनेनं सिद्ध झालंय। हायराईज इमारत असूनही इमारतीची फायर यंत्रणा होती की नाही याचा तपास आता केला जातोय। आगीचं नेमकं कारण तपासातून समोर येईल, पण हस्तखेळतं कुटुंब ज्यांच्या घरी मंगल कार्य होऊ घातलं होतं तिथं एका क्षणात सारं काही राख होतं हे अतिशय दुःखद म्हणावं लागेल।